तसेच मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्या ज्या वेळेस साखर कारखानदारी अडचणीत असते त्या वेळेस ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारी वाचवण्यासाठी, कारखानदाराला संकटातून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी पुढे येत असतात। म्हणजे कुठलाही नवीन प्रकल्प उभा करायचा असेल, नवीन तुम्हाला कारखान्यासाठी कोणताही प्रकल्प असेल, आसवानी प्रकल्प असेल, कारखान्याचं एक्सपान्शन असेल, तर त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेअरमध्ये आपण रक्कम वाढवतो आणि शेअर्स कपात करतो। त्यावेळी शेतकरी तुम्हाला कोणताही विरोध करत नाही, तुम्हाला सरसकट त्या ठिकाणी शेअर्समधून बिलातून पैसे कपात केले जातात। त्याचप्रमाणे आज सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलाय, तरी ज्या साखर कारखानदारांनी FRPची रक्कम दिली असली किंवा तुम्ही जाहीर केलेलं जरी बिल दिलं असलं तरी दिपोळी सणासाठी 200 रुपये प्रतिटनाने तुम्ही शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, एक आधार देण्यासाठी म्हणून 200 रुपये प्रतिटन ऊस बिल जमा करावं, हे तुम्हाला सर्व शेतकऱ्याच्या वतीने एक आव्हान करतो। आणि त्या आव्हानाला मान देऊन या शेतकऱ्यांना दिवाळी बिलासाठी म्हणून येत्या 8-10 दिवसामध्ये एक किमान 200 रुपये ऊस बिल जमा करावे, असे तुम्हाला आवाहन करतो।